नमस्कार. राम 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 राम. कसे आहे सगळे? मजेत ना? आणि हसताय ना? हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही नेहमी हसत असता, मजेत असता. आमचा जो डॉक्टर आहे निलेश साबळे, तो हा प्रश्न विचारते, त्याला कॉन्फिडन्सच नाही आहे. अरे बाबा, लोक हसतात ना, ते काय लिहून देणार आहे तुला आता? म्हणजे पोरगा तसा चांगला आहे, पण पुण्याचा असल्यामुळे थोडासा जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. नवीन वर्षाचं तुमचं स्वागत करतो मी. या नवीन वर्षामध्ये आज मी पहिल्यांदा या ठिकाणी अँकर म्हणून उभा राहिलेलो आहे, कारण थोडेसे चेंजेस कार्यक्रमामध्ये करणं फार अत्यंत गरजेचे असल्यामुळे. म्हणजे माझा जो आणि मी हा प्रोग्राम एका लेवलला, अरे असं असं दे रे, चांगलं लाज लज्जा शरम काही तुम्हाला? काय झालं? मी यायच्या आधी तुम्ही कार्यक्रम सुरू कसा केला? अरे बाबा, कसा केला म्हणजे नवीन वर्ष आहे ना, नवीन वर्षाची सुरुवात काही अशी नवीन पद्धतीने केली पाहिजे की नाही पाहिजे, मला तुम्ही सांगा. म्हणून कसं आहे ना, माझा स्वभाव तसा आहे मुळात, का मी प्रत्येक वेळेस काय काय असं नवीन नवीन करत असतो. हे कोण बोलतोय बघा? मारुतीची आरती सुद्धा जे वराडीत करतात ते स्वतः काहीतरी वेगळं करा ना. आणि हे काय केलं? हे काय केलं तुम्ही? हे कशावर काय घातलंय? हे बघ, माझे एक तत्व आहे, हा. माणूस किती मोठा झाला तरी त्यानं आपल्या गरिबीतले दिवस विसरू नये. अच्छा, हे की नाही? मी गरिबीतून वर आलेला माणूस आहे. हा यांचा भूतकाळ आहे, हा हा यांचा भविष्यकाळ आहे. नशीब तो भूतकाळ घरी विसरून नाही आला तुम्ही, नाही तर वर्तमान काळ बिघडला असता तुमचा. थांबा थांबा, तुझं आहे काय? अरे हे येत आहेत की काय घरी? कोण? हॅलो, हॅलो, कुठून बोलताय? दारातून. मला तसंच परत जाता येतंय का बघा ना. हा, काय बोलतीस? अरे माझा आजोबा आहे, आजोबा. अरे आजोबाला असं बोलता? दारातून वापस वाटता? अरे असं बोलता काय? असं बोलता? तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा, फ्री मध्ये देतो. ते आल्यावरती तुम्हाला कळेल कसा माणूस आहे तो. तू ना सांस्कृतिक लेस झालेला आहेस, असं असतं काय? ठीक आहे, आता आलाय तर या. डोक्याला ताप. अरे नवीन वर्ष म्हटलं ना. म्हाताऱ्या माणसाला इज्जत करायला पाहिजे माणसाला. हे असं का पांढऱ्या केसाचा पेंग्विन झालाय तुमचा? हे काय? 40 वर्ष बोटीवर होतो ना, म्हणून असं होतं. मला एक गोष्ट सांगा बाजूला. अरे हे बघ, मला न सांगता यायची हिंमत कशी करता विदा? मी तुझा वागोबा आहे ना, आजोबा आहे ना, तुला काय विचारायचं? हे असे करतात. असं करतात, असं बोलतात आजोबाशी, असं बोलतात. 500 रुपये द्या ना मला सुट्टे. काय? 500 रुपये सुट्टी. आले आले पैसे मी, माझ्याकडे पैसे नाही, अजिबात नाही देणार. अरे रिक्षावाल्याचे द्यायचे. मी देणार नाही. अरे माणूस बघ, 500 रुपये सुट्टे मागून आला, म्हणजे केवढा मोठा आसामी असेल तुझा आजोबा. हो, आसामी आहेत, वाटतं ते साऊथ इंडियन फक्त. मस्त जॉब आता ते 500 रुपये. अरे देऊन टाक त्यांना 500 रुपये. माझ्याकडे पैसे नाही, तुमचं तुम्ही बघा. हा माणूस नुसता सांस्कृतिक लेसपणा. अरे असं करत जाऊ नको रे. हे बघ मित्रा, का आप्पाजी हे घ्या आणि जा रिक्षावाल्याला द्या. हा. हा द्या पटकन. खिशात का ठेवले? रिक्षाने गेल्यावर देईल की. पण तुम्ही इथे येण्याची हिंमत कशी केली आमच्या तुकरटवाडीत? अरे मग काय करणार, एकटा माणूस कसा राहील गावाकडं? ते कुणीतरी म्हटलं ते ना, एकटा जीव हा एकटा जीव हा. एकटा कसं जीव. काय कसलं घाणेरडे मग घडवता? ये ग. हा ये गो. आजोबा, हे आजोबा. अरे आजोबा, 2 वर्षापूर्वीच आमची आजी वरती अपलोड झाली होती, ही कोण डाउनलोड केली आहे? गर्लफ्रेंड. फ्रेंड. बरं ह्या करतात काय? ह्या गायिका आहेत कमर्शियल. कमर्शियल गायिका? हा, प्रागिक नाही, कमर्शियल गायिका आहेत. वा वा, काहीतरी ऐकवा. म्हण ग. कुल्फी. कसं वाटलं? अच्छा, अशा कमर्शियल आहेत त्या. बरं सिग्नलला गाती ती. सिग्नलला सिनेमात गाती, सिनेमात. वा वा. आमची खोली कुठे? इथं लॉजिंग आहे. कुठे? इथे लॉजिंग नाहीये. साबळे, हा. मी काय म्हणते, मी ऐकलंय की
इकडे तुमच्याकडे एक कार्यक्रम आहे हो आहे तर माझं घ्या ना गाणं त्यात. तुमचं गाणं यांचं गाणं घ्यायचं हा मग डुबून मरल तो म्हातारा. बाबा जरा थांबा, हे फारच झालं. अरे गावाचं नाव ठुकरटवाडी आहे म्हणून असं गाणार तुम्ही अहो येतं काहीच नाही. हा बलन नको पिचकारी. नको ते गाणं प्लीज नको अहो तुम्हाला सांगतो दिवाळी आली ना की घराला रंग देतच नाही, मग कलर फक्त टाकायचा. हा हॉल टू किचन एका तासात रंगून बाहेर. ये हॅपी न्यू इयर रे. अरे हॅपी न्यू इयर च्या असला. अरे अब तेरे नामचा सलमान खान चौरा पिकला अनारकली कुणी आणली. हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर रे. अरे हॅपी हॅपी न्यू न्यू इयर. इयर. अच्छा असलं हे डेंजर आहे. आपलं काय 31 काय काय तयारी केली सांग भाऊ अरे पटपट. सगळी तयारी जाम भारी बोल. मग असं ते टीव्ही मध्ये दिसत नाही का अशी ते बर्फामध्ये गाडी जाते ती डेकोरेशन केली आपण. कुठे ती बघ. बघू बाजू सर अरे वा क्या बात आहे. ही बर्फाची गाडी केली तुम्ही टीव्हीत मग असते ही तशी काय अशी बर्फाची गाडी अशी बर्फातनं जाते अशी ती. ते कळलं मला हे काय लावलंय त्या गाडीला ते सांगा मला अरे काय लावलं म्हणजे बोकर लावलेत बोकर. अरे रेंडियरच्या गाड्या असतात परदेशात त्या नाही रे बोकरच असतं ना ते. त्याला शिंग असतात अरे तुला शिंग पाहिजे तर आपण बैल लावू ना. बैल लावू त्याला रेडियम कशाला लावला पाहिजे. काय रेडियम रेडियम नाही रे रेंडियर म्हणतात त्याला तेच ते जाऊ दे same मुरडी आहे ना. कायची तयारी काय अरे हे बघ मी काय म्हणतो जाम भारी आपण प्रोग्राम ठेवायचा एकदम. हा, कार्यक्रम अशी- ठेवा. अशी डान्स अशी गाणी कडक. एकदम एक मिनिट थांबा सगळ्यांनी. 1 मिनिट थांबा. हे काय चाललंय. निषेध आहे. शांत बसा सगळ्यांनी शांत बसा. निषेध आहे माझा निषेध आहे. अरे तुम्ही ऑडियन्स मध्ये ठीक होता ना आता काय डायरेक्ट आमच्या घरात घुसला नाही तुम्ही नाही मला सोडून तुम्ही कार्यक्रम करताच कसं मला कळत नाही. तुम्हाला धरून केलं तर चालेल का तुम्हाला नाही नाही 1 मिनिट थांबा. कोणी कोणी ठेवला कार्यक्रम. मिनी. ही मिनी कोण आहे बोलवा तिला लवकर पटकन. अच्छा असलं मिनी म्हणजे आपण मी स्वतः. नाही नाही मी काय म्हणते की आपण जर नववर्षाचं स्वागत करतोय तर काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवूया ना आपण. ठीक आहे ना सांस्कृतिक बालगुडेला डान्सला बोलवूया. अरे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे असं भावगीतांचा वगैरे कार्यक्रम ठेवूया आपण. हो माझा चालेल ना. काय संबंध. भावगीतांचा कार्यक्रम बोलले ना तू. भावगीतांचा नाही अहो भाऊ नाही हो भावगीत राहत ना. भावगीत म्हणजे भावानं बहिणीसाठी गायलेलं गाणं. अच्छा अच्छा जाम भारी. अरे देवा काय हे बघा यांचा दर्जा काय दर्जा दर्जा. दर्जा आहे पण चुना नाही. अरे काही रे. हे वेगळं हे वेगळं नाही नाही रिक्षावाल्याच गाणं झालं पाहिजे. नाही, नाही, मी काय म्हणतो 1 मिनिट आपण आयटम सॉन्ग ठेवूया. नाही, नाही, ऐका, नाही, ऐका, नाही, काही चालणार नाही. नाही, सारखं सारखं दिसतो लाटतो. तू आता गप बसणार ना ते 5,000 कट अरे जरा माझं ऐकून घ्या भांडणं काय करता तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात अशी वादावाद करून करायची असते का नाही नाही आणि हे काय माझं गाणं ठेवा माझी स्टाईल ठेवा माझं गाणं ठेवा संगीत असं कोणी वाटून घेतं का अरे असं म्हणतात संगीत 2 माणसांना जोडतं 2 माणसांनाच काय 2 देशांना पण जोडण्याचं काम करतं आणि मग आपण असं भांडायचं का नाही आपलं काय झालंय आता आपण ठरवून घेतलंय हा माझा संगीत प्रकार हा तुझा संगीत प्रकार हे माझ्या आवडीचं गाणं हे तुमच्या आवडीचं गाणं मला वाटतं हेच सगळं आपण आता हळूहळू ना विसरायला पाहिजे